ओरिओ फील कसा आहे? आवडलं? हाय हॅलो नमस्कार आणि जय जिनेंद्र सर्वांना. आणि खूप दिवसानं सोनाली जैन फूड लाईफमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही कारणास्तव व्हिडिओ वगैरे बनवायला काहीच वेळ मिळालेला नाही आहे. दुसरा चॅनल पण एक सुरू होता, म्हटलं की नाही इकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. थोडे इश्यूज होत्या, तेही सॉल्व्ह झाल्या. चला तर आपल्या नवीन रेसिपीमध्ये. आणि आज म्हटलं की खूप दिवसानं मी व्हिडिओ बनवतो आहे, तर एक छान अशी रेसिपी आपल्याला शेअर करावीशी वाटली. आणि तेही आता मुलांचं स्कूल वगैरे सुरू होणार आणि श्रीशालाही आवडतं. सो घरीच असलेल्या साहित्यामध्ये मी हा चीज केक बनवत आहे. चला तर मग त्याची रेसिपी आपण परफेक्ट बघू आणि सगळ्यांनाही आवडेल. मुलांच्या टिफिनमध्येही त्या पटकन होते, कुकिंग वगैरे काही करायला लागणार नाही आहे. सो पटकन होऊन जाईल. आता तुमच्याकडे जे काही बिस्किट असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. इथं माझ्याकडे ओरिओ बिस्किट होता, 5-5 रुपयाचं असं 2 पॅकेट होते माझ्याकडे. मग म्हटलं की चला त्याची क्रीम वगैरे सगळं साईडला काढून घेते आणि फक्त आपण बिस्किटं घेऊ. सो क्रीम साईडला काढून घेतलं. नंतर ह्या क्रीमचंही आपल्याला उपयोग आहे, तर पुढे बघत राहा. मी तुम्हाला नक्कीच सांगेन की बाबा आपल्या क्रीमचं पण काही उपयोग आहे असं. आणि खरंच मस्त असं लागतं चीज केक. बाहेर एवढं महाग मिळतं ना की त्याच्यापेक्षा आपल्या मुलांना घरीच घरच्या साहित्यामध्येच आपण जरी करून दिलं ना तरी बेस्ट राहील. आणि मुलं घरचंच खातात, त्यामुळे हेल्दी पण होऊन जाईल. हेल्दी म्हणण्यापेक्षा की हायजीन मेंटेन करून आपण त्यांना खायला देऊ शकतो. सो अशा पद्धतीनं मी सगळे बिस्किटचे क्रीम एका साईडला करून घेतलेले आहेत. आणि नंतर ही बिस्किट आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालून ना की बारीक त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. पावडर तयार करून झाल्यानंतर ना आपल्याला लागणार आहे बटर. बटर ही तुम्ही साईड बाय साईड तुम्ही मेल्ट करून घ्या. मी साईड बाय साईड मेल्टसुद्धा करून घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीमध्ये थोडंसं पावडर टाईपमध्ये आपल्याला हे बिस्किट होऊन जातं. कुठलंही बिस्किट घेतला तरी चालेल, काही इश्यू नाही आहे. शेवटी आपल्याला घरातच खायचं आहे आणि मुलांना एक घरच्या घरी नवीन पदार्थ होऊन जातो. बाहेरच्या देण्यापेक्षा घरी खरंच सांगते खूप भारी होतं. त्यामुळे नक्की एकदा करून मुलांना द्या. खूप कमी वेळसुद्धा लागतं आणि मस्त असं खातील ही मुलं. तर चला बटर मी ॲक्च्युली मेल्ट करून घेते. आणि मेल्ट करून घेतल्यानंतर ना बटर आपल्याला ॲक्च्युली हा ना की लंच बॉक्स चीज केक आहे, त्यामुळे आपल्याला एका लंच बॉक्समध्ये हा सेट करायचा आहे. सो काचेचं बाऊल घेतलेलं आहे. प्लास्टिकचं बाऊल असेल तरीही तुम्ही ते घेऊ शकता. आणि आपल्याला ते फ्रीझरमध्ये एक 5 मिनिट सेट करून ठेवायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला बाकीचे जे काही जिन्नस आहेत ना तर ते टाकायचं आहे. चला तर हे मी पावडर घेतलेलं आहे, जे आपण आत्ता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते. सो अशा पद्धतीनं त्यामध्ये घाला. आणि त्याच्यावरती ना की थोडंसं मेल्टेड बटर टाकायचं आहे. आणि सॉल्टी असलं तरी चालतं, काही इश्यू नाही आहे. जे काही घरात असेल ते थोडंसं मेल्ट करून घेतलं आणि मिक्सचर एकत्र करायचं आहे. मुलांचा आवडीचा पदार्थ जर आपण घरी बनवत असू ना तर मुलं तर एवढे खुश होतात ना की विचारू नका. त्यावेळेला त्यांना स्क्रीन टाईमही नको असतं. आणि फक्त असं काहीतरी खाण्याचा पदार्थ वगैरे आवडतं दिलं ना तर मुलं खरंच खूप खुश होतात आणि ऐकतातसुद्धा आपलं. आणि त्यातही थोडंसं वेळ आपलं निघून जातं. त्यामुळे जे काही मुलांसाठी आपल्याला बनवायचं आहे ना ते त्यांना सोबत घेऊन रेसिपी बनवा, जेणेकरून त्यांना आपल्याबरोबर थोडासा वेळसुद्धा घालवतील आणि स्क्रीन टाईमसुद्धा कमी होईल. आणि थोडंसं ना की ॲक्च्युली काय करतात की आपलं हे ऐकायलाही चालू करतात, कारण त्यांना जे हवं ते आपण करून देत असतो ना. तर त्यामुळे बरं चला रेसिपीकडे वळू आपण पटकन. ॲक्च्युली थोडंसं इथं बटर मी मिक्स केलं आणि अशा पद्धतीनं थोडंसं सेट करून घ्या. आणि नंतर थोडंसं एक 5 मिनिट आपल्याला इथं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊ. आणि पुढची प्रोसेस चला बघू. तर ॲक्च्युली हे मी सेट करायला ठेवून देते. आणि नंतर आपल्याला करायचं आहे की क्रीम चीज बनवायचं आहे. सो क्रीम चीजसाठी आपल्याला काय काय लागणार, तर सकाळी मी दूध फाडून पनीर बनवून घेतलेलं होतं. सो ते मी आता ह्यामध्ये टाकते. आणि टाकतानाच असं असतं की मी करणार रेसिपी तर असं चालूच असतं घरी. सो श्रीशाचं चालू होतं, त्यामुळे श्रीशा रेसिपी बनवत आहे. आणि नक्की आता श्रीशाचा हात लागला म्हटलं रेसिपी तर परफेक्ट होणार. तर ह्यामध्ये मी घातलेलं आहे पनीर. फ्रेश क्रीम घालायचं आहे. आणि जे आपण क्रीम घेतलेलं होतं ना ओरिओ बिस्किटमधलं तर ते क्रीम घालून घ्यायचं आहे. आणि फ्रेश क्रीम घालून की मस्त असं त्याची पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि आपला तो झाला क्रीम चीज तयार झाला. नंतर ह्यामध्ये मी इथं एक छोटासा डेअरी मिल्क चॉकलेट होता आणि चोको चिप्स होते. आता बाहेरून माझ्याकडे डार्क चॉकलेट वगैरे काहीच नव्हतं, म्हणून विचार केला की चला थोडंसं फ्रेश क्रीम मिक्स करून चोको चिप्स आणि एक कॅडबरी होतं. सो ते घालून मी ते ना की वितळून घेतलं, म्हणजेच त्याला डबल बॉईल करून वितळून घ्यायचं आहे. आणि नंतर वितळल्यावरती ना की हे आपलं चीज क्रीम तयार झालेलं होतं ना ते पहिल्यांदा स्प्रेड करून घ्यायचं आहे छान असं. आणि मग स्प्रेड करून घेतल्यानंतर ना आपल्याला त्याच्यावरती चॉकलेट टाकायचं आहे, जे आपण मेल्ट करून घेतलेलं आहे.
आता ह्याच्यावरती ना की थोडंसं आपण ना की ओरिओ बिस्किटचा क्रश थोडंसं साईडला काढून ठेवलेला होता. जर तुम्हाला हवं असेल तर इथं तुम्ही हे टाकू शकता. आणि मस्त असं ॲक्च्युली काय होतं की लेअर तयार होतो. लेअर तयार झालं की दिसायलाही खरंच खूप छान लागते आणि दिसायला छान असेल तर खायलाही खरंच खूप छान वाटतं आणि टेस्टीसुद्धा आपल्याला लागतं. कारण एक 50% मनात आपल्या तयार झालेलं असतं की अरे रेसिपी खरंच खूप छान दिसते, म्हणजे ते छानच असणार आहे. सो थोडंसं ह्यामध्ये मी ओरिओच्या बिस्किटचं जे काही आपण पावडर तयार करून घेतलेलं होतं ना, तर ते ह्यामध्ये टाकलेलं आहे आणि वरून आपल्याला चॉकलेट टाकायचं आहे. आणि ॲक्च्युली ते 7 ते 8 तासासाठी सेट करायला ठेवून द्या. 7 ते 8 तासानंतर तुम्ही मस्त असं लंच बॉक्स चीज केक खाऊ शकता विदाऊट एनी कुकिंग, ओव्हन, बेकिंग काही करायचं नाही आहे. मस्त सेट होऊन जातो आणि सेट झाल्यानंतर ना की मस्त असं खाऊन घ्या, खरंच खूप भारी वाटेल. परफेक्ट रेसिपी आहे. बिस्किट तुम्ही कुठलंही घेऊ शकता, नो डाऊट. जर ॲक्च्युली एक सांगायचं मी विसरलं की जेव्हा आपण क्रीम चीज करून घेत होतो त्यामध्ये मी थोडंसं साखर टाकलेलं आहे. जर इनकेस तुम्हाला साखर टाकायचं नसेल तर कंडेन्स मिल्कसुद्धा टाकू शकता. ॲक्च्युली तो व्हिडिओ मिस झाला. श्रीशाही आहे म्हटल्यावर तिच्याबरोबर थोडंसं रेसिपी करताना इकडे तिकडे होतं, काही गोष्टी विसरतात, कॅमेरा चालूच आहे असं वाटून जात असतं. बरं चला, आपला आता हा पूर्ण असं छान तयार झालेला आहे. थोडंसं क्लीन करून घेऊ आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊ. सो अशा पद्धतीनं हा लंच बॉक्स चीज केक तयार झालेला आहे. तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर आवर्जून नक्की सांगा, कमेंट करून सांगा. तुम्हाला माहिती आहे का, आता प्रत्येकाच्या घरामध्ये होत असेल मुलांच्या आवडीचा एक पदार्थ जर आपण घरी बनवला असेल ना आणि 5 ते 6 तास त्यांना लागणार आहे असं सांगितलं ना तर मुलं खरंच ऐकतसुद्धा नाहीत. 100 वेळा फ्रीज ओपन करून बघतात, आई सेट झालं का, आई छान झालं का. खूप खायची इच्छा होती. म्हटलं की बरं चल म्हटलं, पण एक 7 ते 8 तास आम्ही सेट करायला ठेवून दिलेला होता आणि नंतर मग ते श्रीषा आवडीनं खात होती. तर नक्की तुम्हीही करून बघा, मुलांनाही आवडेल, काहीतरी वेगळं लागेल त्यांनाही आणि बाहेरच्या गोष्टी मागणार नाही आहेत. मग असं काहीतरी आपण थोडक्यातच कमी वेळेत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी जर बनवून दिलं तर परफेक्ट रेसिपी आहे. नक्की फॉलो करा. आपल्या मुलांना आवडीनं नक्की खायला घाला. थोडंसं टिफिनमध्ये सुद्धा द्या, त्यामुळे टिफिनसुद्धा आपल्या घरात रिकामा येणार नाही आहे. चपाती भाजी द्या, सोबत थोडंसं एक स्वीट म्हणून सुद्धा देऊ शकता. चला मग थांबू आता इथेच आणि रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम सोनाली जैन फूड लाईफ. सो बाय बाय, टेक केअर आणि भेटूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा आहे ओरिओ फील कसा आहे, आवडलं?